चंदू आप्पा शेवाळे यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून चंदू आप्पांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे आणि पुढील वाटचालीस त्यांना आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया. धन्यवाद विनोद भाऊ. कदाचित मला असं वाटतं की आज मला मिळालेलं हे जे स्थान आहे हे फक्त मी साहेबांसोबत निष्ठावानं काम केलं असेल म्हणून कदाचित मला कारण मी नाही म्हणत होतो आणि साहेब म्हणत होते की तूच झाला पाहिजे आणि तूच होशील. मी म्हणत होतो की साहेब नका, मला नका, तूच होशील, नाही तर कोणी होणार नाही. म्हणजे ही एक जी थाप पडली होती पाठीवर आणि याच्यातून खरं तर आम्हाला लढण्याचं बळ मिळालं आणि त्याला यश मिळालं. आणि या ठिकाणी आमचे मित्र आणि माझी उपसभापती, खरं तर मी तुम्हाला सांगतो विनोद भाऊ की त्यांचा सभापतीला नाव लागून जाईल त्या जागाने पहिल्या सभापतीने रजा अर्जही दिलेला नव्हता. विनोदचं नाव सुद्धा सभापती म्हणून लागून जाईल असं म्हणजे. आणि दुसरा एक विनोद भाऊ की जसं त्यांनी आरोप केले तुमच्यावर की 25-25 लाख रुपये या ठिकाणी संचालकांनी घेतले, आता निव्वळ बकवास आहे. पण या ठिकाणी खरं तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही जेवढे संचालक मंडळ होते हे एक दिलाने काम करत होतं. बऱ्याचशा समस्या त्यांच्या जरी असतील विनोद भाऊ तरी मीच या ठिकाणी ते सभापती जरी होते तरी मांडत होतो. आणि मी सांगितलेल्या गोष्टांना एवढ्या संचालकांनी कधीही विरोध दाखवला नाही. महिला असतील, एवढे काही जे पुरुष असतील, कोणी कधी दाखवला नाही. परंतु काही जर गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुम्हालाही वाईट वाटेल आणि जेव्हा त्यांना समजलं तर त्यांना पण वाईट वाटलं. मला तर पहिलेच समजलेलं होतं की त्यांनी केलेली चक्रपूजेचा 2.25 लाखाचा खर्च सुद्धा मार्केटवर टाकलेला होता. कसं संचालक हा म्हणतो सांगा बरं. उद्या तुमच्या माझ्या घरी जर चक्रपूजा राहिली शेजाऱ्याने म्हटलं की त्यांना खर्च मी करत, आपण नाही सरळ साधा सोपा विषय आहे. त्यांचा ड्रायव्हरचा खर्च मार्केट कडून जायचा, त्यांच्या बॉडीगार्डांचा खर्च मार्केट कडून जायचा, त्यांचा जेवणा खावणांचा खर्च मार्केट कडून जायचा, अशा अनेक गोष्टी होती. त्यांचा राजकीय खर्च गोमे आला सोमे आला तो मार्केटमधून जायचा. शेवटी संचालकांना पण पण आहे ते आणि त्यांना काहीच माहिती नव्हतं. एका जनरल मीटिंग मध्ये तर माझ्या वडिलांनी विचारला प्रश्न तर डायरेक्ट सांगितलं होतं काही कोणाला संचालकांना विचारायचं नाही आणि मी आहे मला विचारायचं. म्हणजे त्यांनी संचालकाची किंमत ही शून्य करून ठेवली होती. आणि प्रत्येकाला शेवटी मान सन्मान आत्मसन्मान हा गरजेचा असतो आणि ती नैसर्गिक गोष्ट आहे. आणि ज्या वेळेस त्यांच्या त्या चुका सर्व संचालकांच्या लक्षात यायला लागल्या तर ही खरं तर ही प्रत्येक संचालकाला वाटायला लागलं की आता हा भाऊ नको. आणि त्या दृष्टिकोनातून नाना तर त्यांच्या मागे बऱ्याच दिवसापासून लागलेलेच होते. आणि आज सुद्धा विनोद भाऊंनी सांगितलं की नाना पुण्याला आजही त्यांच्या विरोधात कोर्टात केस चालू होती, आज सुद्धा नाना त्या ठिकाणी होते. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की आम्ही संचालकांनी जरी काही उठाव केलेला होता परंतु त्यात नानांचंही सहकार्य या ठिकाणी मोठं होतं. मी निश्चितच आवर्जून सांगेन बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आम्ही ते जेलमध्ये असतानाही चांगल्या गोष्टी काही करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे आम्ही विरोधातले होते, अनेक गोष्टी असं खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्याचा ज्या दिवशी साहेब विधानसभेचं नोटिफिकेशन निघालं आचारसंहिता लागली त्या दिवशी त्यांनी गाईगाईने 40-45 लोकांना लगेच ऑर्डरही दिल्या 3 वाजेपर्यंत दळादळ बसून म्हणजे कामापुरतं वापरून घ्यायचं बाकीचं काही नाही. बाकीचं कोण काय होत. आता ज्यावेळेस मी थोडंसं बोंबाळा केलं तर मला म्हणे की तू तुझे 5-7 नाव मी साहेबांना ते सांगितलं. साहेबांनी मला इतकी चांगली सूचना केलेली होती की म्हणे चंदू ठीक आहे तू आज एखाद्याचं नाव देऊन टाकशील ते तिथे कायम होणार नाही. आणि जर तू एखाद्याचं नाव सुचवलं आणि योगायोगाने त्या नोकरीच्या दृष्टिकोनातून एखाद्याने मुलगी देऊन टाकली उद्या त्याला पुन्हा घरी जायचं वेळा एका मुलीचं नुकसान होईल. असं चुकीचं काम आपल्याला करायचं नाही. आणि पिकांना मी रविभाऊ होते, संजय भाऊ घोडके होते आणि मग आम्ही चारींनी तो विषय आम्ही सोडून दिला. त्याच्यानंतर त्यांचे मला बऱ्याच वेळेस पुन्हा निरोप आले की मी तुला पुन्हा 2 जागा वाढून देतो आणि विद्यामंदिरमध्ये पण 4 जागा देतो, आपण माझं काम करावं. पण मी स्पष्ट सांगितलं की कुणी संस्थाही मला राहावं कधी तर मी तुझं काम खरं तर साहेब या ठिकाणी ज्यावेळेस एवढ्या 2-3 दिवसात जसं आता विनोद भाऊने सांगितले की आम्ही शेजारी बसलेलो होतो की मी फक्त तुम्हाला 1 कॉल केलेला होता आणि 17 फोन तुमचे आलेले होते. त्यावेळेस
विनोद भाऊने खरोखर त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही गरज बाय घ्यायचं म्हणजे की तुम्ही इतकी चांगली जागेवर जाईल तुम्हाला नेता 5-5 मिनिटात तुम्ही फोन करा म्हणे. आमला भाऊने आमने कधी विचारले आणि ही खरोखर तत्परता जी आहे ही सर्व संचालकांनी बघितली साहेब. आणि यांचा हा पण विषय झाला संचालकांमध्ये की म्हणून साहेबांजवळ असं काही कोणी नोकरी माणूस नाहीये की त्याला पगार चालू आहे म्हणून त्या दांडगाने तो तिथं आहे. हा फक्त प्रेमाने टिकलेला कार्यकर्ता आहे. त्यांनी हे सांगितलं की जर एवढं काम आणि एवढं प्रेम जर साहेबांकडून मिळत असेल तर कार्यकर्त्याला अजून दुसरं काही नको पाहिजे. आणि म्हणून मी सुद्धा कधी माझ्या स्वप्नात बघितलं नव्हतं की मी या कृषी उत्पन्न बाजार समितीत आम्ही 3-4 जण साहेबांच्या पॅनलवर निवडून आलो आणि सभापती होईल. परंतु हे सर्व खरं तर साहेबांचे आशीर्वाद मिळाले आणि त्यांनी जी ताकद दिली आणि संचालकांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्यांनी साहेबांनी नाव सांगितल्यानंतर कोणीही त्याला नकार दिला नाही. एकाने सुद्धा नकार दिला नाही. हा सुद्धा मी तर खरं म्हणतो की त्याचा मोठेपण आहे. कारण जोपर्यंत एखादा माणूस मोठेपण करून दुसऱ्याचं नाव पुढे करत नाही दुसऱ्याच्या माणसाला होकार देत नाही तोपर्यंत त्या माणसाला काही किंमत राहत नाही. खरं तर या सर्व संचालकांनी साहेबांनी सांगितल्यानंतर एका शब्दात सांगितले की साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील. त्या पद्धतीचे सभापती म्हणून माझं नाव त्या ठिकाणी साहेबांनी पुढे केलं आणि सगळ्यांनी होकार दिला. आणि राहिला होता उपसभापतीचा विषय तर सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या कडून यावेळेस अरुणाताई सोनसकर यांचं उपसभापतीसाठी या ठिकाणी नाव पुढे केलं गेलं. आणि सर्व संचालकांनी या ठिकाणी ठरल्याप्रमाणे साहेबांचा जो शब्द होता तो शब्द शिरसावत मानून त्या ठिकाणी कोणीही दुसरा निवडणुकीत फॉर्म भरला नाही फॉर्म घेतला नाही. आणि इतकं शांततेत मतदान झालं की त्या अधिकाऱ्यांना वाटायचं की तू मयमय होईल ज्या काही गोष्टी चालू आहेत आम्हाला वाटतायत. परंतु इतकं शांततेत मतदान झालं की कोणी या ठिकाणी साहेबांच्या निर्णयाला आव्हानच दिलं नाही. साहेबांचा शब्द शिरसावत मानला आणि त्या पद्धतीने या ठिकाणी आज खरं तर जी गळ्यात माळ पडलेली आहे आमची याचं संपूर्ण श्रेय हे आपले साहेब जे आहेत शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते आदरणीय दादासाहेब भुसे खरं तर संपूर्ण श्रेय यांचं आहे. आणि मला तर खास करून या ठिकाणी या पदापेक्षाही साहेबांचा कार्यकर्ता याचा सर्वात मोठा मला कारण मी जर आज या ठिकाणी साहेबांचा आणि शिवसेनेचा कार्यकर्ता राहिलो नसतो आणि त्या 14-15 मध्ये निवडून गेलो असतो तरी आज सभापती झालो असतो. त्याच्यामुळे मला या ठिकाणी निश्चितच अभिमान आहे. आणि या कृषी उत्पन्न बाजार समितीचं जी काही आता पुढील ध्येय धोरण असेल त्यात शेतकरी हमाल मापारी असतील आणि व्यापारी असतील आणि त्याच्यानंतर साहेबांचं जे काही मार्गदर्शन लागेल आमच्यातली काही मंडळी जी आहे संजय भाऊ गोडके आहेत भिकाअण्णा आहेत हे जे आहेत यांचं दुसरं टर्म आहे. विनोद भाऊने बऱ्यापैकी त्या पदावर पण काम केलेलं आहे. तसेच काही संस्थांचं जे काही आहे आता सुभाष बापू आहेत त्यांची पण एक संस्था आहे त्यांनाही तो अनुभव आहे. डॉक्टर इंगळे साहेबांसारखे माणसं आहेत. या सर्वांचं सहकार्याने आम्ही जे जे काही चांगलं करता येत ते करून जिथे काही अडचणीचा भाग असेल तर या ठिकाणी साहेब बसलेले आहेत. फक्त साहेब जर बसले तर अडचण जी असते तर ते ऑटोमॅटिक दूर होतात. खरं तर कार्यकर्त्याची इतकी हिंमत होऊन जाते आपल्याला माहिती आहे साहेब आहेत काही होणार नाही आणि त्याच्याने निश्चितच या ठिकाणी जो कार्य आहे ते पार पडत जातं हे मला निश्चितच या ठिकाणी डोळ्याला दिसलं. आणि म्हणून मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना एकच उपदेश या ठिकाणी निश्चित करेल की प्रामाणिक राहिलं तर फळ मिळाल्याशिवाय राहत नाही.